निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। यहाँ पर जो अभी धरना आंदोलन रखा गया है, धरना आंदोलन रखने का क्या कारण है? धरना आंदोलन रखने का ये कारण है कि 22 तारीख को बैंक का लाइसेंस रद्द कर दिया गया, जबकि बैंक का मई तक एक्सेशन था, फिर भी जल्दबाजी में इसको बंद कर दिया गया। प्रशासक मात्रे बोलकर है, उसने उसको बंद कर दिया, उसको रिकमेंड किया, जबकि पहला एक लेटर है कि ये बाराते साहब थे, प्रशासक भी थे और डीडीआर थे, उन्होंने ये दिया था पुलिस कमिश्नर को 7/11/2024 को, ये कि भाई इसके अंदर दीपाली कुलकर्णी बोलकर एक उस्मानपुरा ब्रांच की एक मैनेजर है, जिसने अपने स्वतः के ऑडिट के ऊपर स्वतः के इसके ऊपर पैसा रिकवर कर दिया, इसका एफआईआर दाखिल नहीं किया है, जबकि करोड़ों में इसका दाखिल नहीं किया। और दूसरी बात, आज हमारे को कोई दे नहीं रहा है, सरकार ने प्रशासक जो है मात्रे साहब जो है उनको ही उसके ऊपर नियुक्त कर दिया, जबकि वो आदमी सही नहीं है। हम चाह रहे हैं कि भाई उसकी जगह कोई दूसरा हो, जबकि हमने सरकार को दिया है कि मैडम का नाम दिया है, पर अब वो मैडम का नाम जानबूझ के नहीं लिया जा रहा, वो ईमानदार मैडम है बोलकर। पर अभी हमारा बोलना यह है कि भाई जल्द से जल्द इस विषय में एक दूसरा एफआईआर दाखिल होना चाहिए, जो कि आज खुद मात्रे साहब ने सवेरे 10 बजे पुलिस कमिश्नर ने मेरे साथ चलकर दिया है कि दीपाली कुलकर्णी के ऊपर एफआईआर दाखिल होना चाहिए। उसके अंदर उन्होंने पूरा रिपोर्ट दिया। पहले डीडीआर साहब थे, उन्होंने भी लेटर दिया 7/11 को, और आज की डेट है देखो 5/5/2025 को डीडीआर मैडम है, उन्होंने खुद उनके साइन के साथ दिया कमिश्नर ऑफिस को ये एफआईआर दाखिल किया जाए, पर प्रशासक के तरफ से एफआईआर दाखिल नहीं हो रहा है। इसके लिए हम आज यहाँ हैं। इतना पैसा कम है कि जिसका हजारों में सिर्फ उनका डीआईसी को क्लेम भेजा ही नहीं गया और भेज भी नहीं रहे, जबकि मैं क्रांति कुरुष समिति अध्यक्ष है, मेरा खुद का डीआईसी क्लेम नहीं भेजा इन लोगों ने। नहीं, तुम लड़ रहे बोल के नहीं देने का है, तुम लड़ रहे बोल के नहीं देना है, जबकि मैंने कई बार उसके अंदर कंप्लेंट दिया, सरकार को करा, अब सब करा हमने एक बात हुई। आपने अभी बताया कि प्रशासक जो है चेंज करना चाहिए, इस बारे में बिल्कुल बिल्कुल प्रशासक चेंज करना चाहिए। ऊना को लेटर दिया गया है, सभी जगह लेटर दिया है, और 1 महीने के बाद अगर ये सब सिस्टम नहीं हुआ, प्रशासक अगर बदली नहीं हुआ, और पुलिस कमिश्नर ऑफिस सामने खुद ने अपने हाथ में लेना चाहिए इसका तपास, जबकि ये तपास बहुत बड़ा है और हमारे लोगों को कंप्लेन लिया। मेरे मम्मी पापा चल फिर नहीं सकते, वो यहाँ नहीं आए, उनके खाते के अंदर 72 लाख रुपए, उनको अभी तक एक भी डीआईसी क्लेम नहीं आया, और ना मेरी बहन को आया। हमारे साहिब खान ये लीडर है, इन्होंने बहुत सारा हमारे को कोऑपरेट किया, इतने बार लड़ाई लड़ी उन्होंने कि जिसके हद में, फिर भी उनको भी दाद नहीं दी जाती। अभी इन सब मामलों में आपको क्या लगता है कौन दोषी है? आप इतने सारे डिपार्टमेंट के नाम ले, इसके अंदर सिर्फ प्रशासक दोषी है, डीडीआर पुराना दोषी है, और जो पुलिस का जो तपास जिसके पास है संभाजी पवार साहब, ये बिल्कुल भी ढीला जांच कर रहे हैं। और ऐसा रिपोर्ट पहला उन्होंने प्रथम चार्जशीट भेजी थी, जिसपे सुभाष झामर का नाम ही नहीं। तो फिर आप इसके लिए आपको प्रशासन पे भरोसा नहीं है, आप आगे तपास की इंक्वायरी की मांग क्यों नहीं कर रहे? बिल्कुल आगे करे हुए, लेखी में भी करे हुए, और आज के बाद 1 महीने के बाद, आज तो हमने सिर्फ धरना आंदोलन लिया, 1 महीने के बाद हम उपोषण को बैठेंगे। आपका नाम बोलिए। मेरा नाम शेख अरुण शेख सुबान, क्रांति कुटी समिति अध्यक्ष। काय सांगणार सर, अभी आंदोलन कशासाठी ठेवण्यात आलेले आहे? सर, आम्ही अजंता अर्बनचे बँक खातेदार आहोत। 28 ऑगस्ट 2023 रोजी बँक बंद पडली आहे, तेव्हापासून या बँकेत कुठल्याही प्रकारचा व्यवस्थित तपास झालेला नाहीये, फक्त आरोप प्रत्यारोप वेगवेगळे चालू आहेत। आज बँकेमध्ये जवळपास 500 कोटीच्या वरती घोटाळा आहे, पण रेकॉर्डवर फक्त 64 कोटी दाखवल्या गेलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही डॉक्युमेंटेशन सहित प्रूफ करू शकतो या घोटाळा कसा आहे। ज्यावेळेस डीआयसीजीसी ने क्लेम 289 कोटीचे दिलेले आहेत आणि अजून 1 कोटी देणार आहे असे म्हणतात, म्हणजे हे झाले 389 कोटी। आरबीआयचं बँक बंद करण्याचं पत्र आहे, या पत्रामध्ये त्यांनी सरळ लिहिलेलं आहे की बँकेच्या खात्यामध्ये कुठल्याही अकाउंटमध्ये सीआर फंड किंवा कुठेही 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही। बँकेत 26,000 खातेदार आहेत, मग 26,000 खातेदारांमध्ये तुम्ही 400 कोटी आतापर्यंत वाटतायत, आणि आरबीआय म्हणते की आमच्याकडे 1 रुपया पण यांच्याकडे शिल्लक नाहीये, मग 64 कोटीचा घोटाळा कसा उरतो? हा घोटाळा 500 कोटीच्या वरती आहे, कारण जर सगळ्यांचे बाकीच्यांचे पैसे कुठे गेले? जर 64 कोटीचा घोटाळा आहे तर बाकीच्यांचे पैसे कुठे गेले? ज्या दिवशी बँक बंद झाली त्या दिवशी काही कर्मचाऱ्यांनी, संचालक मंडळांनी बँकेतला बँक
बंद झाल्याचं लेटर मिळाल्यानंतरही त्यांनी 2-2, 3-3 करोड रुपये कॅश विड्रॉल केले. हे कसं काय खरं? पोलिसांनी त्याचाही पुरावा आमच्या जवळ आहे. बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी, संचालकांनी त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांचे जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या ठेवी होत्या, त्या ठेवीदारांच्या ठेवीवरचे नावं बदलून पैसे काढून घेतले. त्याचेही पोहे आहेत आमच्याकडे. याच्यामध्ये दीपाली कुलकर्णी, उस्मानपुरा ब्रांच मॅनेजर, संदेश वाघ, माजी अधिकारी कल्याण डांगोडे, संचालकाचे काही मंडळी आहेत, ज्यात जसोरिया झाले, झांबर साहेब झाले, अजून 2-3 आहेत. त्यांची सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही. त्यात चेतन गादिया एक जण आहे. हे सगळे प्रदीप कुलकर्णी CEO आहेत. सगळ्यांची नावं आहेत ज्यांच्या सहित आमच्याकडे प्रूफ आहे. आपले तपास अधिकारी म्हणतात की बँकेत घोटाळा फक्त 64 कोटीचा आहे. आम्ही प्रॉपर्टी त्यांची फक्त 64 कोटीची गोळा करू आणि तेवढीच जप्त करायचा प्रयत्न करू. त्याच्यावर ते ठाम नाहीत की ते जप्त करणार आणि त्याच्यानंतर लिलाव करून देणार. जर 64 कोटीची प्रॉपर्टी जप्त करणार तर मग आमचे अजून जे राहिलेले पैसे RBIच्या पत्राप्रमाणे की अजून आमचे पैसे मिळणं बाकी, तर ते 64 कोटी तर बाकीचे 289 कोटी त्यांना पहिले DICGC द्यायचे, मग आमचे पैसे. मग आमचे पैसे कधी मिळणार 64 कोटीचे प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर? तर आमचे पैसे मिळायला एकही चान्स याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर फॉरेन्सिक ऑडिटर अपॉइंट केला. फॉरेन्सिक ऑडिटरला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही, डॉक्युमेंट दिले नाही. त्याच्यानंतर आपल्याच तपास अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं फक्त 64 कोटीचा घोळाचा तपास करायचा. का पूर्ण तपास नाही करायचा? जर बँक 500 कोटीच्या वरती आहे तर पूर्ण तपास का नाही करायचा? पूर्ण तपास केल्यानंतर अजून जास्त घोळ निघायची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण तपास करू देत नाहीयेत. आणि तसं पत्र फॉरेन्सिक ऑडिटरने दिलेलं आहे की मला कुठलंही कोऑपरेटिव्ह नाही, फक्त 64 कोटीचाच तपास करायला सांगितलेला आहे, मी तेवढाच करणार. या लोकांनी आमच्या FD वर दुसऱ्याच्या नावाने खोटे बनावट कर्ज तयार केले. FDOD, त्याला FDOD म्हणतात. ते दुसऱ्याच्या नावाने म्हणजे आमच्या FDच्या नावा अगेन्स्ट गॅरंटी देऊन त्यांनी दुसरे पैसे आणि जवळपास 50 ते 60 कोटीचा तो घोळ आहे. आणि ते त्यांचे कर्ज, जे कर्ज जप्त करण्यासाठी म्हणजे बंद करण्यासाठी, कर्ज फेडलेलं दाखवण्यासाठी आमच्या FD त्यांनी त्यांच्या खात्यात जमा केले. त्याच्यामुळे काही लोकांना पैसे मिळालेले नाहीयेत. इन्शुरन्स क्लेमचे सुद्धा पैसे मिळालेले नाहीयेत. ही गोष्ट असं वाटतंय की कुठून तरी राजकीय षडयंत्र असू शकतं किंवा अजून दुसरं काही कारण असू शकतं की ज्याच्यामुळे, कारण संचालक जे चेअरमन आहेत ते माजी आमदार राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी राजकीय प्रेशर वापरलेलं असू शकतं किंवा अजून काही घोळ असू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला हा न्याय मिळत नाहीये. म्हणून आज आम्ही या इथे उन्हात उभे आहोत. खोटे FD दिले मला, खोटे FD बनवून. हा, खोटे देण्यात आले. हा, तक्रार नमूद केलं, सगळं बोलणं झालं आणि त्याला बोलत जा म्हणे, काय करायचं करा म्हणे, जे उखळून घ्या उखळून घ्या म्हणे. तक्रार CP कडं. काही नाही, पोलीस म्हणे काही नाही, खोट्या FD खोट्या तुमचे खोट्या बनवलं, काही करत नाही. काही पोलीस लोक रिस्पॉन्स देत नाही. काही एवढं रस्त्यावर आलेलो आहे. माझे मिस्टर मानसिक तणावामध्ये गेलेले, माझी मुलगी सोडून दिलेली ती माझ्या जवळ आहे, 2 नातू माझ्या जवळ आहे. आणि आम्हाला एवढे अशी वेळ आली आहे की आम्ही आता काय करायचं? आमचे पैसे नाही मिळाले तर आम्ही स्वतः मी इथं येऊन आत्महत्या करणार आहे. मला आता पर्याय नाही राहिलेला आहे. मी खूप परेशान झालेले. माझ्या मानसिक तणावाच्या माझ्या माणसाला गोळ्या चालू आहे. ते गोळ्याला पैसे कुठून आणायचे? आम्ही फार रस्त्यावर आणलोय. आमची काही करून तुम्ही एवढी आमची रक्कम आम्हाला द्या. आम्ही तुमचे लय आभार राहू. 55 लाख रुपये. शकुंतला दिवटे. मैं बैंक का 2000 साल से खातेदार हूँ। बाकी तो सब पीड़ित खातेदार और मेरे सहकारियों ने बताया है। मैं ये बताना चाहता हूँ, बैंक कर्मचारी के ऊपर इतना सारा कोटि से कोटि रुपए इन्होंने निकाला है, फ्रॉड किया है, हमारे पास सबूत भी है उसके। तो बैंक के ऊपर, बैंक कर्मचारी के ऊपर क्यों केस नहीं कर रहे? और बैंक कर्मचारी जरा सी थोड़ी बहुत बैंक में बातचीत हो जाती है तो पुलिस फोर्स बुलाकर गुने दाखिल करते हैं। तो जिसके अंदर हमारे कुछ, मेरे पे और कुछ सहकारी के ऊपर भी गुने दाखिल करे, झूठे गुने दाखिल करे। तो ये सब मानसिक प्रताड़ित करना है, बैंक का काम है। और ये सहकार क्षेत्र में बैंकिंग का धंधा ऐसा हो गया है चेयरमैन का, तो उसकी सीमा तय हो जाती है।
कि कितने दिन चलाना है और इसको कितने दिन के बाद में इसको बंद करना है। ये बैंक लगभग 24 साल में ही इससे सारे 12 से 18 हजार खातेदारों को आज हैरान परेशान करके छोड़ा है। जो को बीपी का बीमारी है, को हार्ट अटैक का बीमारी है, तो बूढ़े बुजुर्ग है जो ऐसे स्टेचर पर आते हैं पैसे के लिए, तो आज इस समय हमारे ये उम्र में हमने पैसे कहाँ से लाना और कैसे पैसे कमाना, तो ये हमारा दुख है। और ये बैंक के कर्मचारियों का कमीशन खाकर बहुत बड़ा योगदान है और इन लोगों को सहकार्य करना, इसके उनके ऊपर गुने दाखिल होना चाहिए।